नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम पाहायला मिळेल याची कदाचित आपल्यालाही कल्पना नव्हती, पण पुण्याच्या कचरा पेटीमध्ये आज चक्क 1000 रुपयाच्या 52 नोटा आढळून आल्यात। आज दुपारी ही घटना उघडकीस आली। शांता ओव्हाळ या कचरा वेचणाऱ्या महिलेला ही रक्कम सापडल्यानंतर त्यांनी पोलिसात याची माहिती दिली। नरेंद्र मोदी सरकारनं 1000 आणि 500च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळा पैसा बाहेर येऊ लागलाय। त्यातच 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरणाऱ्यांवरती आयकरची नजर असणार आहे। दरम्यान ज्यांना हे पैसे सापडले त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। 7ला आल्यानंतर आम्ही गोळा करत करत खाली गेलो। खाली गेल्यानंतर ते कचरा 10 वाजता आम्ही आणला। 10 वाजता कचरा आणल्यानंतर ते काढायला गेलो। सुक्कं वेगळं काढायला गेलो, ओलं वेगळं काढायला गेलो, तर त्याच्यातनं पैसे निघायला लागले। मग लगेच पैसे सगळं काढल्यानंतर लोक जमा झाल्या। ते मी घाबरल्यानंतर मग आमचा खंडू म्हणून आहे त्यांना आम्ही फोन करून बोलवून घेतलं मुकादमला। किती पैसे होते आणि कुठले नोट होते? मोजलं नाही आम्ही काय किती नोट होते, सगळं नाही, सगळं 1000चे होतं, तसंच आम्ही टाकून दिलं। एकूण किती नोटा आहेत आणि म्हणजे किती रक्कमचे? 1000चे होते, 500चे होते? त्या नोटा 1000च्या आहेत, 1000च्या नोटा आहेत, अशा 52 नोटा आहेत। त्याबाबत आम्ही वरिष्ठांना वगैरे सर्वांना माहिती कळवलेली आहे आणि त्याच्यात आता तसं स्टेटमेंट नोंदवून तसा जप्ती पंचनामा करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत। मॅडम, आजूबाजूला काही सीसीटीव्ही कॅमेरा आहे, कोणी टाकले असतील असं काय? सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचं काम चालू आहे। ज्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल तर त्याच्यामध्ये जर रेकॉर्ड झाला असेल तर तो पुरावा म्हणून उपयोग होईल, तर तो तपास सध्या आमचा चालू आहे।